गणपती बाप्पा मोरया. चला सकाळचे 7:40 झाले आहेत आणि सुरू झाली आहे आपली पुढची जर्नी. ट्रिप टू साऊथ इंडिया. यामध्ये आपण 4 स्टेट्स कव्हर करणार आहोत. कोणते कोणते स्टेट्स आहेत ते हळूहळू तुम्हाला कळेलच. आता सध्या आपण कोकणातून म्हणजे माझ्या गावाहून निघतो आहे. अँड आपले बाकीचे मित्र जे मुंबईवरनं येणार होते ते ऑलरेडी कणकवलीला पोहोचलेले आहेत. अँड इथून आपल्या जर्नीला आता स्टार्ट होते. सो सर्वप्रथम मला ते लोक भेटणार आहेत आणि मग एकत्र आपली पुढची जर्नी स्टार्ट होणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ सिरीज जी आहे ती आवडत असेल. आपण पहिलं हम्पीला जाण्यासाठी निघालेलो. मग हम्पीला आपल्याला रूम्स नाही भेटले, नीट आपल्याला एक्सप्लोअर नाही करायला भेटलं हम्पी. मग आपण रिटर्न आलो गोकर्णा साईडला. अँड पूर्णपणे गोकर्णा मुर्डेश्वर आपण कवर केलं. अँड परत आलो आपल्या गावी. येथे आपल्या गावचा सप्त्याचा कार्यक्रम होता, तो अटेंड केला. अँड आता पुढच्या जर्नीला आपण स्टार्ट केली आहे. मित्रांनो, आपण पोचलो आपल्या मित्रांपर्यंत. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे. इथे मित्रांना भेटलो तिकडं म्हणजे असरोंडी फाट्यावरती ते थांबलेले आणि मी बाहेर पडलो वसरगावच्या इथे. बट पाठी घेऊन त्यांना भेटलो आणि आता पुढच्या जर्नीला स्टार्ट केली आहे. इकडनं मुर्डेश्वर जे आहे ते अराऊंड 300 किलोमीटर्स आहे. हो, माईट बी 6 तास लागतील. त्याच्यामध्ये बघूया कुठे ब्रेक घेणार ते. बट सध्या तरी पहिलं आपल्याला गोवा लागणार आहे. गोव्यानंतर कर्नाटक. हे लोक पुढे निघून गेले. मी थोडं कॉल आवाज होतं त्याच्यामुळे थांबलेलो. आपल्याबरोबर टोटल आता 2 गाड्या आहेत. एक कार आहे ज्याच्यामध्ये 4 जण बसले आहेत आणि एक बाईक आहे ज्याच्यावरती 2 जण आहेत. म्हणजे टोटल आम्ही 7 जण आहोत पुढच्या जर्नीसाठी. गाडीमध्ये काही छोटी मुलं आणि बसलेली ते आपला व्हिडिओ बनवत होते आणि आपण त्यांचा व्हिडिओ बनवत होतो. सो आपण आता क्रॉस करत आहोत महाराष्ट्र राज्याची बॉर्डर अँड एंट्री करत आहोत गोवा राज्यामध्ये. हा गोव्याचा चेकपोस्ट आहे. इथून आपण गोव्यामध्ये एंटर होतो. अरे फोटो काढला पाहिजे होता तिकडे. नाही पटत. इकडनं बोर्डच नाही ना. बोर्ड त्या साईडला होता. इथे आता स्पीड लिमिट बस 70चा झाला आणि का बाईकसाठी 50 का 60 आहे. बाईकसाठी कमी आहे. हां, बाईकसाठी कमी आहे. ते बाईकसाठी आणि ना पुढे बघशील ना बाईकसाठी प्रत्येक ठिकाणी बाईकचं वेगळं लावलेलं आहे की बाईक ह्या स्पीडने गेली पाहिजे. बाईक गोव्यामध्ये काय माहिती स्पीड लिमिटचं लय लावलं आहे बोर्ड. अरे आपल्या इथे कुठेतरी लांब लचक एकदम लांब असेल. गोव्यामध्ये तू आता पुढे बघ जागे स्पीड लिमिटचे बोर्ड लावले आहेत. म्हणजे तू स्पीड लिमिट नाही बोर्ड बघितला असं बोलूच शकत नाही गोव्यामध्ये.
मित्रांनो, आत्ताच आपण गोव्याची बॉर्डर क्रॉस केली, म्हणजे पहिला एक्झिट पॉईंट. इथून आता काही अंतरावर गोव्याचा RTOचा चेकपोस्ट असेल. अजूनही मला कळलं नाही की तिथे धन्यवादचा बोर्ड लावलेला पाठीमागे. हा फोटो तुम्ही बघा. अँड अजून इथून थोडं पुढे गेल्यावर ना एक चेकपोस्ट लागतो, जिथे म्हणजे एक्झिटच्या ज्या गाड्या चेकिंग वगैरे होतात ते सगळं करायचं त्यांनी चेकपोस्ट लावलेलं आहे. सो थोडंसं कन्फ्युजन आहे मला पण की गोवा बॉर्डर नक्की संपली की अजून आहे. असो, तर इकडनं कारवार जे आहे ते अराऊंड अजून 25 किलोमीटर बाकी आहे. आणि आपण कर्नाटकमध्ये एंटर केल्यानंतर मुरुडेश्वर जवळपास 150 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्याला जवळपास अजून 2-2.5 तासाचं डिस्टन्स जे आहे ते बाकी आहे. तर बघूया किती वेळ लागतो. बट आता मी डिसाईड केलं की पहिला पण लंचसाठी थांबूया कारवारला गेल्यावर, कारण की आपल्याला मुरुडेश्वरला तसं पण मंदिर आता बंदच भेटणार आहे. काही मुरुडेश्वरचं मंदिर आहे ना ते 1 ते 3च्या मध्ये बंद करण्यात येतं. सो आपल्याला तिथे जाऊन दर्शन तर भेटणार नाही, तर आपण जेवण वगैरे करूनच जाऊया पुढे. कारण की हे लोक पण रात्रभर ड्राईव्ह करून आले आहेत. सो बघू पुढची जर्नी कशी होते आणि ते तुम्हाला पण मी सांगेनच. आता इथनं बघा, मुरुडेश्वर 130 किलोमीटर आहे एक्झॅक्ट. बघू. तर मित्रांनो, आपण फायनल चेकपोस्टला पोहोचलो आहे गोव्याच्या. इथून कर्नाटक बॉर्डर चालू होते. आणि थोडं अंतर अजून चालून गेल्यावर आपल्याला लागेल 4 लेनचा हायवे, NH-66 4 लेनचा. सो याच आहे, काय नाही आहे. गोवा पुलिस ते सांगताय इकडेच मेरे क्या मेरे हस्बंड को मार थे. इथे काय झालं? ॲक्सिडेंट नाही, चेकिंग नाही, बाईक झालं, ॲक्सिडेंट झाला वाटतं, पडलं वाटतं. हो तिकडे जाऊन बसलो. हां, पडलं वाटतं कोणतरी. अरे त्या गाड्या का नाही बाजूला करत आहेत? हां तेच बोलतो, पडलं तर. आणि त्याचा शूज कोणाचा तो पण त्याच्यात ठेवलाय. पण इथे पडण्यासारखं काय होतं? हां, येडे लोक. काय भाई एवढी का स्लो केली याने? नाही, एकदमच उभीच केली गाडी, काय माहिती. लेडी पोलीस उभे गोव्याचे. आता आपण पोचलो आहे कर्नाटकामध्ये. हे बोर्ड बघून तुम्हाला कळेलच, कर्नाटकाची हद्द आपण क्रॉस केली आहे. अँड 125 किलोमीटर्स आहे मुरुडेश्वर. कारवार वेलकम्स यू. So we have entered in कारवार. हा सीन आपण इकडनं जाताना बघितलेला आणि आज आपण आता पुन्हा येताना बघतो आपण. तर मित्रांनो, इथे आम्ही जेवायला थांबलेलो, हॉटेल पुरोहित. आणि हे अंकोला इंटरनॅशनल म्हणून इथे गेस्ट हाऊस पण आहे, इथे आम्ही थांबलेलो. इथं निघतोय आता. हां, पेट्रोल पंप ना, चालेल. सो आता पहिलं फ्युएलिंग करायचं आहे. माझ्या गाडीमध्ये आहे फ्युएल, अक्षयच्या गाडीमध्ये फ्युएल नाही आहे. त्याच्या गाडीमध्ये पहिलं फ्युएल भरायचं आहे अँड देन पुढच्या जर्नीला स्टार्ट करायचे. इकडनं मुरुडेश्वर जे आहे ते 80 किलोमीटर बाकी आहे अजून. सो पुढच्या 1.5 ते पावणे 2 तासामध्ये आम्ही पोहोचू मुरुडेश्वरला. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहेत मुरुडेश्वरला. इथून हायवेच्या इथनं 2 किलोमीटर आतमध्ये जो रस्ता होतो त्या रस्त्याला आहे. आज एवढी गर्दी नाही दिसत आहे. माझ्या मते दर्शन लगेचच होऊन जाईल आपलं आज.
लास्ट टाइम मी जेव्हा आलो ना तेव्हा इथे खूप गर्दी होती. आज अजिबात गर्दी नाही आहे एवढं खाली. म्हणजे मी हे 3rd टाईम येतो आहे मुर्डेश्वरला, बट अजिबात म्हणजे अजिबात गर्दी नाही आहे. आज अजिबात गर्दी नाही आहे. ते बघ तिकडे मंदिरात डायरेक्ट जाऊ शकतो दर्शन घ्यायला. हा दरवाजा आहे, हा मंदिर आहे, ह्याच्यामध्ये गाभार आहे आणि ते वरती मूर्ती आहे ना त्याच्या खाली एक तिथे एक मंदिर आहे रामेश्वराचं. त्याचा रस्ता पण इथूनच पाठीमागून जायचा आहे. डायरेक्ट तिथे गेलास की तिथे खाली म्युझियम आहे आणि एक शनीश्वराचं मंदिर आणि एक हे आहे. A few moments later. जय महादेव. तर मुरुडेश्वरला भगवान शंकराचं दर्शन घेऊन आता आपण निघालो आहे. 5 ते 10 मिनटातच या लोकांचं दर्शन झालं आणि सर्व बाहेर आलेले आहेत. आता आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला. इथून आपण जाणार आहोत उडुपीला. तिथे आपण रूम्स बुक केले आहेत आजच्या स्टेसाठी. उडुपी इथून दाखवत आहे 102 किलोमीटर आणि आम्ही जी रूम बुक केली आहे ती आहे 103 किलोमीटरवरती. सो 2 तासामध्ये आपण पोहोचू. आता संध्याकाळचे 5:58 झाले आहेत, म्हणजे नियर अबाउट आपण 8:30पर्यंत तिथे पोहोचून जाऊ. कार कुठे आहे? कार कुठे? कार पाठी आहे. हां चालेल. एक 15-20 मिनटं चालवून थांबूया काय? पलीकडे थांबूया काय? ते पण तिकडे कॉर्नरला आहे, भरपूर आहे ते. बस समोर थांबूया. तर मित्रांनो, आत्ता आपण अजूनही मुर्डेश्वरमध्ये आहोत. 6:22 झाली आहेत. इथे मुर्डेश्वरच्या आतल्या रोडवरनं बाहेर आलो आणि हायवेलाच आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो. आता पुढच्या जर्नीला स्टार्ट केली आहे. अराऊंड आपल्याला अजून जायचं आहे. अरे फोन कुठे टाकला मी? तर इथून उडुपी जी आहे ते 102 किलोमीटर आहे अँड आपण जे हॉटेल बुक केलं आहे ते 103 किलोमीटर, म्हणजे हायवेला लागूनच आहे जवळपास लोकेशन. आत्तापर्यंत 29,909 किलोमीटर आपली कंप्लीट झालेली आहेत गाडीचे. सो आज 30,000 किलोमीटर तर आरामात कंप्लीट होणार आहेत. सो 30,000ला आपण एक पिक काढू. यापुढे रस्ता कसा आहे त्याचा अंदाजा नाही आहे, बट होप सो चांगलाच असेल. असा 4 लेनचा हायवे असेल. तर मित्रांनो, मुर्डेश्वरवरनं निघाल्यापासून आपण जवळपास 25 किलोमीटर कवर केले आहेत. जवळपास अजून 75 किलोमीटर्स आपले बाकी आहेत. बट आता अंधार पडत चालला आहे, त्यामुळे आता यापुढे मी तुम्हाला गोप्रोमध्ये तर काही फुटेज दाखवून उपयोग नाही, कारण की अंधारात काय दिसणार. सो बेटर वे मी गोप्रो आता काढून ठेवतो आहे आणि आता ह्या टोलनाक्यावरती मी थांबतो. गोप्रो चेंज करतो. गोप्रो म्हणजे काढूनच ठेवतो मी. आपण आता भेटूया डायरेक्टली आम्ही जिथे स्टे करायला थांबणार आहोत तिकडे जाऊ.